मग मला कळालं की सरांना रेफरन्स द्या, काही द्या, नका देऊ सर, तसंही तुम्हाला लगेच रिप्लाय करतात. आणि ते सरांच्या बाबतीत खूप फॉर्म होतं की मी मेसेज केला आणि विदिन हाफ एन आवर मला सरांकडून लगेच रिप्लाय आला, ओके प्रियंका वी कॅन हॅव कॉल ॲट 5:30. मग मी एकदम 5:30 वाजायची वाटच बघत होते की मला सरांना फोन करायचा. आणि सर एवढे शार्प आहेत, एवढे पंक्च्युअल आहेत ना टाइमच्या बाबतीत, की बरोबर 5:30 बोलले तर 5:30ला त्यांचा कॉल आला. मग त्यांनी मला विचारलं की मग त्यांनी मला थोडं माझं डिटेल विचारलं की आमचं कधी कॉन्व्हर्सेशन नाही झालं, आम्ही कधी भेटलेलो नाहीये. मग त्यांनी मला खूप असं डिटेलमध्ये विचारलं की कुठे शिकली, काय काय परिस्थिती, अभ्यासाचं सगळं विचारलं. मग मी सांगितलं, मग सरांनी मी त्यांना विचारलं की आता माझ्याकडे खूप कमी टाइम राहिलाय, 1-1.5 महिना बाकी आहे, तर मग मी टेस्ट सिरीज लावू की तुम्ही मला डायरेक्ट चेक करून देताय. तर मग सर मला बोलले की आपण असं करूयात की तू 2-3 क्वेश्चन्स मनाने जे लिहिले असतील याआधी ते मला पाठव, मग ते बघून मी ठरवतो की आपण पुढे कसं जाऊयात. मग सरांनी इमिडिएटली ते पेपर मला मेल करायला लावले. सर आय थिंक त्यावेळेस दिल्लीला होते, तर त्यांनी फ्लाईटमध्ये बसून माझे ते पेपर्स चेक केले